नमस्कार. हे ऐकलंय का मध्ये आपलं स्वागत. नमस्कार. अच्छा, कधी असं झालंय का की तुम्ही एक काम करायला गेलात आणि त्यातून दोन फायदे मिळाले? हो, होतं की असं बऱ्याचदा. मग तो योगायोग होता की की हुशारी होती? हा प्रश्नच खूप छान आहे आणि याला आपल्याकडे एक म्हण पण आहे. कोणती? एक तीर दोन शिकार. अगदी. एक तीर दोन शिकार. म्हणजे एकच कृती. आणि त्यातून दोन कामं यशस्वी. एकाच प्रयत्नात दुहेरी फायदा. बरोबर. पण हे ऐकायला जितकं सोपं वाटतं ना, तितकं ते नाहीये. खरंय, लोकांना वाटतं हा फक्त योगायोग आहे. हो, जसं की समजा ऑफिसला जायला उशीर झालाय आणि गाडी बंद पडली. अच्छा. मग काय, मी चालत जायचा निर्णय घेतला. आता झालं काय, एकीकडे फिटनेस. आणि दुसरीकडे पेट्रोलची बचत. बरोबर. एक तीर दोन शिकार. पण हा निर्णय तुम्ही परिस्थितीमुळे घेतला. म्हणजे ही एक प्रतिक्रिया होती. हो, ते तर खरंय. या म्हणीची खरी गंमत तेव्हा आहे जेव्हा हे निर्णय विचारपूर्वक घेतले जातात. अच्छा, म्हणजे ही गोष्ट फक्त संधी शोधण्याबद्दल नाहीये, तर संधी निर्माण करण्याबद्दल आहे. यालाच आजकाल अपॉर्च्युनिटी स्टॅकिंग असेही म्हणतात. अपॉर्च्युनिटी स्टॅकिंग म्हणजे संधींची रचना करणं. अगदी. तुम्ही काम निवडतानाच असं निवडता की ज्यात एकापेक्षा जास्त फायदे मिळतील. याचं एखादं मोठं उदाहरण आहे का? हो, आहे ना. आपल्या शहरांमधलं मेट्रोचं बांधकाम. हो, आठवते मला. अनेक ठिकाणी ते काम रात्री करायचे. बरोबर. का? तर एकाच वेळी दोन गोष्टी साध्य झाल्या. कोणत्या दोन? एक, रात्री रहदारी कमी, त्यामुळे काम खूप वेगाने झालं. आणि दुसरं म्हणजे दिवसा लोकांना वाहतूक कोंडीचा त्रास झाला नाही. अगदी बरोबर. हा होता एक विचारपूर्वक केलेला प्लॅन. इथे एक तीर दोन शिकार हा योगायोग नव्हता. ती एक रणनीती होती. हो, याचं खरंच सामर्थ्य आहे ना, ते सिनर्जी या संकल्पनेत दिसतं. सिनर्जी म्हणजे जेव्हा दोन गोष्टी एकत्र येतात तेव्हा त्यांची एकत्रित शक्ती म्हणजे 1+1 हे 2 नाही. तर 3 किंवा 4 होते. अगदी. पण यात एक धोका नाही का? म्हणजे प्रत्येक कामात दोन फायदे शोधायला गेलो तर मुख्य कामावरचं लक्ष उडेल. हो, कधी-कधी एकच निशाणा अचूक साधणं जास्त महत्वाचं असतं, नाही का? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. एक तीर दोन शिकार याचा अर्थ मल्टीटास्किंग करणं नाहीये. अच्छा, हा मोठा गैरसमज आहे मग. हो, याचा अर्थ आहे की एकच कृती इतकी विचारपूर्वक निवडायची की तिचे परिणाम अनेक स्तरांवर मिळतील. लक्ष एकाच गोष्टीवर. तीर सोडण्यावर. अगदी. पण त्याचा परिणाम मात्र दुहेरी. म्हणजे फोकस एकाच क्रियेवर, पण निवड अशी की फायदे अनेक. बरोबर. समजा नवीन भाषा शिकायची आहे. मग फक्त क्लास लावण्याऐवजी त्या भाषेतले चित्रपट किंवा मालिका पाहिल्या. वा, म्हणजे मनोरंजन पण झालं. आणि भाषेचा सरावही झालं की नाही. एक तीर दोन शिकार. हो ना. आणि शिकण्याची प्रक्रिया किती सोपी झाली. आणि आपल्या श्रोत्यांनी जे प्रोडक्टिव्हिटी हॅकिंगबद्दल विचारलं होतं त्याचं मूळ इथेच आहे. कमी श्रमात अधिक निकाल. तर मग या सगळ्या चर्चेचं सार असं की एक तीर दोन शिकार ही म्हण फक्त नशिबाने मिळालेल्या फायद्याबद्दल नाहीये, तर ती जाणीवपूर्वक केलेल्या निवडीबद्दल आहे. ही एक विचार करण्याची पद्धत आहे जी आपल्याला प्रत्येक कृतीत दडलेलं अतिरिक्त मूल्य शोधायला शिकवते. आणि हेच या म्हणीचं खरं शहाणपण आहे. नक्कीच. त्यामुळे पुढच्या वेळी एखादं काम हाती घेताना स्वतःला विचारायला हवं की हे काम करण्याची अशी कोणती पद्धत आहे ज्यामुळे मुख्य ध्येयासोबत आणखी एखादा चांगला परिणाम साधला जाईल. अप्रतिम. तर हा होता आमचा आजच्या स्रोतांवरचा सखोल विचार. असेच विषय ऐकत राहण्यासाठी हे ऐकलंय का पाहत रहा. कारण इथे एक ऐकता आणि दोन गोष्टी शिकता.